नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. आपला जो कोर्स आहे त्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर आणि त्यामध्ये आपण ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसच्या अंडर लेसन नंबर 9 इथे बघतो आहोत, ज्याचं टायटल आहे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द पास्ट परफेक्ट टेन्स. आणि या अगोदर आपण जे घेतलेलं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा जो व्हिडिओ सेशन आहे तो बघितला असेल तर हे तुम्हाला समजायला सोपं जाईल. कारण त्यामध्ये एकच चेंज आहे, तो कुठला ते आपण इथे समजून घेणार आहोत आणि कुठल्या पद्धतीने ऍक्टिव्ह मधलं सेंटेन्स पॅसिव्ह मध्ये करायचं आहे जर ते वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये असेल तर. सो व्हॉट इज टू कव्हर इन दिस सेशन, या सेशन मध्ये आपल्याला काय कव्हर करायचंय? पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इन पास्ट परफेक्ट टेन्स. काय आहे? पॉझिटिव्ह और अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, निगेटिव्ह सेंटेन्सेस, पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस, निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस, डब्ल्यूएच टाईप पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस आणि डब्ल्यूएच टाईप निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस. तर हे जे सगळे वाक्याचे प्रकार इथे दिलेले आहेत बघा, मी पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल, निगेटिव्ह किंवा इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस, त्यात मी 4 घेतलेत परत बघा. तर त्याचा ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना काय चेंजेस करायचे ते आपण इथे बघणार आहोत. बघा आता, पॅसिव्ह व्हॉइस ऑफ असर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजे पॉझिटिव्ह और अफर्मेटिव्ह म्हणजे सकारात्मक वाक्य जर असेल तर त्याचं आपल्याला कुठल्या पद्धतीने चेंज करायचं आहे, आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारात्मक वाक्य असेल तर त्याच्यामध्ये ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचंय. तर स्क्रीनवर ते दिसत असेल तुम्हाला, पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पॉझिटिव्ह सेंटेन्सेस असं दिलंय. पास्ट परफेक्ट टेन्स आपण इथे बघतो आहोत. ऍक्टिव्ह स्ट्रक्चर, पॅसिव्ह स्ट्रक्चर, कॉलम 1 कॉलम 2 असे दिलेले आहेत. ऍक्टिव्ह स्ट्रक्चर म्हणजे ते वाक्य कुठल्या पद्धतीनं फ्रेम करणं अपेक्षित आहे, कसं केलं पाहिजे हे इथं दिलेलं आहे. आता जर तुम्ही इथे बघितलं, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, डुअर ऑफ अन ऍक्शन, हॅड घ्यायचंय त्यानंतर, V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट म्हणजे ज्याला आपण कर्म म्हणतो, ज्यावरती ऍक्शन होते. आता याचं पॅसिव्ह मध्ये करताना काय करायचंय, इथे न्यू सब्जेक्ट आपल्याला तयार करायचा आहे. तो न्यू सब्जेक्ट कुठनं येतो तर इथला जो ऑब्जेक्ट आहे तो इकडे न्यू सब्जेक्ट म्हणून जातो. त्यानंतर हेल्पिंग वर्ब हॅड जे आहे ते तसंच्या तसं घेणं आहे आणि इकडे बिन घ्यायचं आहे, हॅड कंपल्सरी करायचंय आणि इथलं जे V3 आहे ते इथे V3 घ्यायचंय, त्यानंतर बाय आणि इथला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट आपल्याला इकडे आणायचा आहे न्यू ऑब्जेक्ट म्हणून. बघा समजून घ्या व्यवस्थित काय आहे तर एक्झाम्पल्स वरनं लक्षात येईल आपल्या. द टीम हॅड कॅटेगराइज्ड ऑल द आयटम्स. आता द टीम सब्जेक्ट आहे, हॅड हेल्पिंग वर्ब आहे, कॅटेगराइज्ड V3 आहे, ऑल द आयटम्स हे जे आहे ते ऑब्जेक्ट आहे. आता या ऑब्जेक्ट इकडे गेल्यानंतर सब्जेक्ट करायचं आहे म्हणून ऑल द आयटम्स हॅड घ्यायचंय, नंतर बघा ऑल द आयटम्स न्यू सब्जेक्ट हॅड, त्यानंतर बीन, कॅटेगराइज्ड V3 घ्यायचंय, त्यानंतर बाय घ्यायचंय आणि न्यू ऑब्जेक्ट जो आहे इकडचा जो सब्जेक्ट आहे द टीम तो इथे घ्यायचा आहे. ते तुमच्या लक्षात येईल की याचं कनेक्शन कसं लावायचं आणि कसं अनालिसिस करायचं. म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला एखाद्या वाक्याचा टेन्स लक्षात येणं गरजेचं आहे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना, आणि हेल्पिंग वर्ब कसे आपल्याला माहिती असणं गरजेचे आहेत, V3 काय प्रकार आहे, V1 काय प्रकार आहे, V2 काय प्रकार आहे, हे देखील येणं गरजेचं आहे. द सेकंड बघा, द टीचर हॅड सर्टिफाईड द फाइल्स. आता द टीचर झाला तुमचा इथे सब्जेक्ट, हॅड झालं हेल्पिंग वर्ब, सर्टिफाईड झालं V3 आणि द फाइल्स जे आहे हे झालं ऑब्जेक्ट. आता पॅसिव्ह करताना याचं द फाइल्स ऑब्जेक्टचा इकडे करायचं, सब्जेक्ट द फाइल्स, हॅड घ्यायचंय, त्यानंतर बिन आणि सर्टिफाईड जे आहे हे V3 घ्यायचंय, बाय याचं आहे द टीचर. थर्ड बघा, द मॅनेजर हॅड चेअर्ड द मीटिंग. द मॅनेजर सब्जेक्ट आहे, हॅड हेल्पिंग वर्ब आहे, चेअर्ड V3 आहे, द मीटिंग ऑब्जेक्ट आहे. आता इकडे करायचंय द मीटिंग, बरोबर, हॅड बीन चेअर्ड बाय द मॅनेजर, हॅड बीन चेअर्ड बाय द मॅनेजर. इकडचं ऑब्जेक्ट इकडे सब्जेक्ट, हॅड बीन चेअर्ड V3, चेअर्ड V3 आणि इकडचं द मॅनेजर, इकडचं सब्जेक्ट, इकडे तसाच्या तसा ऑब्जेक्ट. सीमा हॅड कस्टमाइज द डिझाईन ऑफ फर्निचर. सीमा सब्जेक्ट, हॅड हेल्पिंग वर्ब, कस्टमाइज्ड V3
द डिझाईन ऑफ फर्निचर इज अन ऑब्जेक्ट. आता हे इकडे घ्यायचं, सब्जेक्ट करायचं आहे. द डिझाईन ऑफ फर्निचर हॅड बीन कस्टमाइज्ड बाय सीमा. तर अशा पद्धतीने आपण पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बघितलं. आता निगेटिव्ह बघूया. पॉझिटिव्ह ज्याच्या लक्षात आलं असेल त्याला निगेटिव्ह लगेच लक्षात येईल, कारण हॅड नंतर नॉट टाकलं की झालं निगेटिव्ह सेंटेन्स. आता निगेटिव्ह सेंटेन्स कसं आहे बघा, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये ऍक्टिव्ह स्ट्रक्चर, पॅसिव्ह स्ट्रक्चर. इथे सुरुवातीला दिलाय काय, सब्जेक्ट, त्यानंतर काय हॅड, त्यानंतर नॉट टाकायचं निगेटिव्ह साठी, V3 आणि ऑब्जेक्ट आणि फुल स्टॉप. आता याचा चेंज करताना आपल्याला इथे काय करणं गरजेचं आहे, काय अपेक्षित आहे, तर ते बघा. इथे आपल्याला ही इथे पॅसिव्ह मध्ये घेताना इथे काय केलंय, न्यू सब्जेक्ट करायचं. आता न्यू सब्जेक्ट कुठनं आणायचा, इकडचं जे ऑब्जेक्ट आहे त्याला न्यू सब्जेक्ट करायचं. ओके. आणि हॅड जसंच्या तसं घ्यायचं इथलं, हॅड नॉट घ्यायचंय जसंच्या तसं, नंतर बिन टाकायचं. हा V3 जसाच्या तसा इकडे घ्यायचा आहे, बाय टाकायचं. आणि हा जो सब्जेक्ट आहे बघा, इथे मी याला सर्कल केलाय, हाचा इथे काय करायचंय, न्यू ऑब्जेक्ट तयार करायचा रिसीव्ह करताना. तर खाली जे एक्झाम्पल दिलंय बघा, ऑल द सेंट्स हॅड नॉट एक्सेप्टेड मटेरियल लाईक. तर ऑल द सेंट्स सब्जेक्ट, हॅड नॉट इथे हॅड आणि नॉट घेतलंय, ऍक्सेप्टेड V3 घेतलंय, आणि काय दिलंय मटेरियल लाईक काय घेतलंय, ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टचं इकडे सब्जेक्ट करायचंय, मटेरियल लाईक न्यू सब्जेक्ट, हॅड नॉट बीन बघा, V3 ऍक्सेप्टेड बाय ऑल द सेंट्स. त्यानंतर सेकंड बघा, द मॅनेजमेंट हॅड नॉट सेट द नॉर्म्स फॉर द पार्टिसिपेंट्स. आता द मॅनेजमेंट झालं काय, सब्जेक्ट, हॅड नॉट घेतलं इथे आपण हेल्पिंग वर्ब, सेट काय झालंय V3, द नॉर्म्स फॉर द पार्टिसिपेंट्स झालं ऑब्जेक्ट. आता या ऑब्जेक्टचे इकडे सब्जेक्ट करायचं पॅसिव्ह करताना, द नॉर्म्स फॉर द पार्टिसिपेंट्स हॅड नॉट बीन सेट बाय द मॅनेजमेंट. थर्ड बघा, people had not consumed all the free services provided as per the law. आता people झाला सब्जेक्ट, हॅड नॉट घेतलं आपण निगेटिव्ह सेंटेन्स, हॅड झालं हेल्पिंग वर्ब, त्यानंतर नॉट घ्यायचं, कन्झ्युम्ड V3, ऑल द फ्री सर्व्हिसेस, ऑल द फ्री सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड ऍज पर द लॉ. तर इथे मी इथे घेतलंय, किंवा आपण असे म्हणू शकतो, ऑल द फ्री सर्व्हिसेस हॅड नॉट बीन कन्झ्युम्ड प्रोव्हाइडेड ऍज पर द लॉ बाय पीपल. म्हणजे प्रोव्हाइडेड ऍज पर द लॉ हे आपण या कन्झ्युम नंतर टाकलं तरी चालतं, इथे नाही घेतलं तरी चालेल, त्याला इथे इथे टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण पॅसिव्ह व्हॉइस ऑफ निगेटिव्ह सेंटेन्स बघितलं. आता आपण बघणार आहोत इंट्रॉगेटिव्ह मध्ये कुठल्या पद्धतीने चेंजेस करायचे आहेत ते. तर इंट्रॉगेटिव्ह मध्ये सगळ्यात अगोदर बघूया आपण पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस. आता ऍक्टिव्ह स्ट्रक्चर आणि पॅसिव्ह स्ट्रक्चर. आता क्वेश्चन कसा विचारलाय बघा, सुरुवातीला हॅड घ्यायचंय, सब्जेक्ट घ्यायचंय, V3 घ्यायचंय आणि ऑब्जेक्ट घ्यायचा, आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा, बरोबर. पण आता इथे काय आहे, पॅसिव्ह करताना याचं काय करायचं, सुरुवात हॅडनच होणार. आता इथे आपला जो आहे न्यू सब्जेक्ट जो आहे, इथला जो आहे न्यू सब्जेक्ट, हा इथला ऑब्जेक्ट होईल, आणि इथे जो न्यू ऑब्जेक्ट असेल हा इथला तो सब्जेक्ट होणार आहे. समजून घ्या. म्हणजे काय, हॅड घ्यायचंय, न्यू सब्जेक्ट तयार करायचा, न्यू सब्जेक्ट कुठला, तर हा ऑब्जेक्ट इकडे घ्यायचा आहे, बिन घ्यायचंय, V3 घ्यायचंय, बाय घ्यायचंय, आणि त्यानंतर तुम्हाला न्यू ऑब्जेक्ट जो आहे हा इथला सब्जेक्ट जो आहे ऍक्टिव्ह मधला, त्याला करायचंय न्यू सब्जेक्ट पॅसिव्ह मध्ये. एक्झाम्पल वरनं तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने आपल्याला ते समजून घ्यायचंय. बघा, हॅड द इलेक्ट्रिशियन डिटेक्टेड द प्रॉब्लेम. हॅड घेतलंय बघा, द इलेक्ट्रिशियन घेतलंय सब्जेक्ट, डिटेक्टेड घेतलंय V3, आणि द प्रॉब्लेम घेतलंय काय आपण, ऑब्जेक्ट, बरोबर. आता द प्रॉब्लेम जे आहे हे काय झालंय, ऑब्जेक्ट इकडचे इकडे सब्जेक्ट करायचंय, हॅड जसंच्या तसं इथे घ्यायचंय, न्यू सब्जेक्ट होतोय द प्रॉब्लेम, बिन, V3 झालं डिटेक्टेड, आणि बाय द इलेक्ट्रिशियन, द इलेक्ट्रिशियन जे आहे हे जे आहे बघा, इथे लक्षात घ्या, इथला सब्जेक्ट इकडे केला आपण न्यू ऑब्जेक्ट. आता बघा, हॅड यू डेबिटेड 1 लाख फ्रॉम माय अकाउंट, हॅड हेल्पिंग वर्ब, यू सब्जेक्ट, डेबिटेड V3, 1 लाख
1 लाख झाला ऑब्जेक्ट फ्रॉम माय अकाउंट. हे इकडे घ्यायचं आपल्याला, नंतर डेबिटेड नंतर इकडे बघा. 1 लाखच्या अगोदर घ्यायचं हॅड 1 लाख बीन डेबिटेड फ्रॉम माय अकाउंट बाय यू. त्यानंतर हॅड दे डेकोरेटेड द एंटायर ऑफिस ऑन द ओकेजन ऑफ इंडिपेंडन्स डे. तर हा झाला इथं ऑन द ओकेजन ऑफ इंडिपेंडन्स डे प्रिपोजिशनल फ्रेजचा पार्ट आहे. आणि द एंटायर ऑफिस झालं ऑब्जेक्ट, डेकोरेटेड झालं V3, सब्जेक्ट आहे दे, आणि हॅड झालं हेल्पिंग वर्ब. द हॅड द एंटायर ऑफिस बीन डेकोरेटेड V3 ऑन द ओकेजन ऑफ द इंडिपेंडन्स डे बाय देम. असं त्याचं होत आहे. आता नेक्स्ट बघूया आपण पॅसिव्ह व्हॉइस ऑफ निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस. आता इथे ऍक्टिव्ह स्ट्रक्चर, इकडनं पॅसिव्ह स्ट्रक्चर सेम पॅटर्न मध्ये मी घेतलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलंही टेन्शन येणार नाही आणि त्या पद्धतीनंच तुम्हाला समजेल की एक व्यवस्थित पॅटर्न ठेवला तरी विद्यार्थ्यांना त्याला टेन्शन येत नाही की कुठल्या पद्धतीनं, नाही तर इथे टेबल घ्यायचा नंतर वेगळंच करायचं, त्याला अर्थ नाही. आता इथे बघा, हॅडंट सब्जेक्ट V3 ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क, हे झालं निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह. म्हणजेच काय, यालाच फक्त आपण पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्हला इथं नॉट केलं आणि निगेटिव्ह केलं. पॅसिव्ह करताना सेम हॅडंट, न्यू सब्जेक्ट जो आहे हा ऑब्जेक्ट इकडे करून घेतलाय आपण, बीन V3 बाय, आणि न्यू ऑब्जेक्ट म्हणजे हा सब्जेक्ट. आता इथे हॅड द मेकॅनिक नॉट डिसेबल द कनेक्शन फर्स्ट. हॅड द मेकॅनिक नॉट, आता हे हॅडंटच्या ऐवजी मी हॅड आणि इकडे नॉट घेतलं, म्हणजे हे झालं हॅडंट. द मेकॅनिक झालं सब्जेक्ट, डिसेबल झालं V3, आणि द कनेक्शन हे जे आहे हे झालं तुमचं ऑब्जेक्ट. आता इथे त्याचं चेंज करताना हॅड घेतलंय द कनेक्शन नॉट बीन डिसेबल्ड V3 फर्स्ट बाय द मेकॅनिक. इथलं जो सब्जेक्ट आहे इकडे आल्यानंतर तो होतो न्यू ऑब्जेक्ट. त्यानंतर बघा, हॅडंट द सिक्युरिटी डिसअलाउड चिल्ड्रन इन द गार्डन. बघा, हॅडंट आलं इथलं, द सिक्युरिटी सब्जेक्ट, डिसअलाउड V3, चिल्ड्रन ऑब्जेक्ट आहे, इन द गार्डन त्या डिसअलाउड नंतर घेणे आपल्याला प्रिपोजिशन मध्ये फ्रेज आहे. हॅडंट चिल्ड्रन बीन डिसअलाउड इन द गार्डन बाय द सिक्युरिटी, बाय द सिक्युरिटी. थर्ड, hadn't she understood the lesson. Hadn't helping verb, she subject, understood V3, the lesson object. Object झाला इकडे subject new. Hadn't the lesson been understood by her, sheच झालं इथे. तर आपण निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे WH टाईप मध्ये कसे चेंजेस करायचे. WH टाईप पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस. आता याचं स्ट्रक्चर बघा. WH टाईप वर्ड सुरुवातीला हॅड प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता याचं पॅसिव्ह करताना WH टाईपचा WH टाईप वर्ड तसाच्या तसा ठेवायचा, हॅड जसंच्या तसं ठेवायचं. हा जो ऑब्जेक्ट आहे याचा न्यू सब्जेक्ट करायचा, बीन ऍज इट इज, V3 ऍज इट इज घ्यायचं याचं, आणि बाय नंतर न्यू ऑब्जेक्ट म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे त्याचा न्यू ऑब्जेक्ट करायचा. आता बघा, हु हॅड आयडेंटिफाईड द इलिगल ट्रान्झॅक्शन ऑफ द कंपनी. आता हु झालं तुम्हाला सब्जेक्ट रिलेटेड विचार, WH टाईप वर्ड तर आहे पण आपल्याला इथे बाय हुम करायचं इकडे. हॅड हेल्पिंग वर्ब, आयडेंटिफाईड ऑफ V3, द इलिगल ट्रान्झॅक्शन ऑफ द कंपनी हा झाला तुमचा ऑब्जेक्ट. बाय हुम हॅड द इलिगल ट्रान्झॅक्शन ऑफ द कंपनी, म्हणजे या ऑब्जेक्टचा इकडे केला आपण सब्जेक्ट. बीन आयडेंटिफाईड क्वेश्चन मार्क. Why had the manager discontinued the services of the agency? The why झालं WH type word, had helping verb, the manager subject, discontinued झालं V3, the services of the agency झालं काय ऑब्जेक्ट. आता WH टाईप वर्ड जसाच्या तसा घ्यायचा आहे why, त्यानंतर had, त्यानंतर द सर्व्हिसेस ऑफ द एजन्सी, हे झालं आपलं काय ऑब्जेक्टचं घेतलं इकडे सब्जेक्ट करून, ऍक्टिव्ह मधला ऑब्जेक्टचा इकडे सब्जेक्ट केला. बीन डिसकंटिन्यूड बाय द मॅनेजर. नंतर थर्ड, हाऊ हॅड यू क्रेडिटेड द अमाऊंट इन माय अकाउंट विदाउट डिटेल्स. हाऊ WH टाइप वर्ड, हॅड हेल्पिंग वर्ब, यू सब्जेक्ट, क्रेडिटेड V3, द अमाऊंट इन माय अकाउंट
बघा द अमाऊंट इथे घ्यायचं ऑब्जेक्ट फक्त द अमाऊंट आणि इन माय अकाउंट विदाउट डिटेल्स हा कॉम्प्लिमेंटरी पार्ट यातला आहे. बघा हाऊ हॅड द अमाऊंट बीन क्रेडिटेड इन माय अकाउंट विदाउट डिटेल्स बाय यू. तर अशा पद्धतीने आपल्याला ऍक्टिव्हचं इथे पॅसिव्ह कसं करायचं WH टाईप पॉझिटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस ते इथे बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत WH टाईप निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस कुठल्या पद्धतीने आपल्याला इथे फ्रेम करता येतं. आता बघा WH टाईप वर्ड हॅडंट सब्जेक्ट V3 ऑब्जेक्ट. आता याचं पॅसिव्ह करताना WH टाईप वर्ड जसाच्या तसा ठेवलाय. हॅडंट जसंच्या तसं ठेवलंय. इथे न्यू सब्जेक्ट कुठनं आणलाय तर इथला जो ऍक्टिव्ह मधला ऑब्जेक्ट आहे तो इकडे पॅसिव्ह मध्ये न्यू सब्जेक्ट होतो. बीन घेतलं इथे. हे जे V3 आहे ते जसंच्या तसं घेतलं. बाय घेतलंय. त्यानंतर हा जो इकडचा सब्जेक्ट आहे त्याला आपण केलंय काय न्यू ऑब्जेक्ट. आता एक्झाम्पल वरून लक्षात येईल बघा. वाय हॅडंट शी कन्क्लुडेड द एसे. वाय झालं WH टाईप. हॅडंट हेल्पिंग वर्ब. शी झालं सब्जेक्ट. कन्क्लुडेड झालं V3. द एसे झालं ऑब्जेक्ट. आता बघा इथे WH टाईप वर्ड घेतला तसा हॅडंट घेतलं. द एसे इकडचा ऑब्जेक्ट इकडे आपण सब्जेक्ट केला. बीन घेतलं. कन्क्लुडेड V3 झालं. बाय झालं आणि इथलं जे शी होतं याचं इथे हर केलं. हाऊ हॅड यू नॉट रिकॉग्नाइज द सस्पेक्ट. WH टाईप वर्ड हॅड हेल्पिंग वर्ब यूज सब्जेक्ट नॉट घेतलंय रिकॉग्नाइज्ड V3 आणि द सस्पेक्ट ऑब्जेक्ट आहे. हाऊ हॅड द सस्पेक्ट नॉट बीन रिकॉग्नाइज्ड बाय यू. त्यानंतर वाय हॅडंट मनीष डिस्क्लोज्ड द ट्रुथ. वाय WH टाईप वर्ड हॅडंट हेल्पिंग वर्ब मनीष सब्जेक्ट डिस्क्लोज्ड V3 आणि द ट्रुथ आहे ऑब्जेक्ट. तर वाय हॅडंट द ट्रुथ या ऑब्जेक्टचा इकडे केला सब्जेक्ट बीन डिस्क्लोज बाय मनीष. तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो पास्ट परफेक्ट टेन्स मधील वेगवेगळे जे प्रकार आहेत वाक्यांचे त्याचा आपल्याला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना कुठले चेंजेस करायचे आहेत हे आपण डिस्कस केलेलं आहे. त्याचे स्ट्रक्चर समजून घेतलेले आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स देखील बघितलेले आहे. त्याचा आपण अनालिसिस केलेलं आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सेशन. थँक्यू सो मच.